वेलकम लाईन बाय पोस्टल ज्ञान क्लासेस. आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. समजा एखाद्याला एका अतिशय विशाल, प्रचंड गुंतागुंतीच्या आणि नुकत्याच एका मोठ्या ऐतिहासिक संकटातून बाहेर आलेल्या कंपनीच्या चाव्या कुणीतरी दिल्या आणि सांगितलं की ही पूर्ण कंपनी शून्यातून उभी करायची आहे, तीही फक्त 14 लोकांच्या टीमसोबत. बापरे, हे तर ऐकायलाच किती अशक्य आणि भयानक वाटतं ना. पण आज आपण अशाच एका अल्टिमेट स्टार्टअप टीमबद्दल बोलणार आहोत. ती टीम म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ. हो, आणि आजचा आपला विषय खरोखरच खूप रंजक आहे. पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षा, म्हणजे ज्याला आपण LDCE म्हणतो, त्याच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसने तयार केलेल्या इंडियन पॉलिटी किंवा भारतीय राज्यव्यवस्थेच्या ज्या नोट्स आहेत त्यावर आज आपण अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत. अगदी खरं सांगायचं तर जेव्हा मी सुरुवातीला पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स हातात घेतल्या तेव्हा मला थोडी धाकधुकच वाटली होते. साहजिक आहे. म्हणजे त्यात एवढी सगळी कलमे, अनुसूची, परदेशी संविधानांचे स्रोत आणि ऐतिहासिक नावांची एवढी मोठी यादी होती की मला वाटलं, बापरे, हे सगळं पाठ कसं करायचं. हो ना, बरेच जण तिथेच घाबरतात. एक्झॅक्टली. पण जसजशी मी या माहितीच्या आत शिरले तसतसं मला जाणवलं की हा केवळ रट्टा मारण्याचा किंवा पाठांतराचा विषय नाहीच मुळे. हा एका विस्कटलेल्या देशाचा भक्कम पाया कसा रचला गेला यामागचा एक अत्यंत थक्क करणारा प्रवास आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण या माहितीकडे केवळ परीक्षेतील तथ्यांची यादी म्हणून न पाहता त्या मागची कारणमीमांसा समजून घेतली पाहिजे. जेव्हा आपण संविधानाची किंवा पहिल्या मंत्रिमंडळाची आकडेवारी पाहतो तेव्हा आपण एका नव्या राष्ट्राच्या उभारणीची एक ब्लूप्रिंट पाहत असतो. प्रत्येक कलमामागे तत्कालीन परिस्थितीची एक मोठी पार्श्वभूमी होती. आज आपण याच आकडेवारीमागचे का आणि कसे उलगडून दाखवणार आहोत. तर मग संविधानाच्या त्या जाडजूड नियमपुस्तिकेकडे जाण्यापूर्वी आपण जरा मागे जाऊया. 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला खरा, पण फाळणीच्या जखमा ओल्या होत्या. नक्कीच. अशा वेळी देशाचा गाढा हाकण्यासाठी जी आपण मगाशी म्हटलं तशी स्टार्टअप टीम बनवली गेली, ती म्हणजे आपलं पहिलं मंत्रिमंडळ. या नोट्समध्ये त्या 14 सदस्यांची यादी आहे. पण मला नेहमी प्रश्न हा पडतो की एवढ्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण देशासाठी याच 14 लोकांची निवड का झाली असेल. कारण हे बघा, त्या क्षणी देशाला केवळ राजकारण्यांची नव्हे तर तज्ज्ञांची गरज होती. आता उदाहरणार्थ सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृह, माहिती व प्रसारण आणि राज्यांचे मामले ही खाती होती. अच्छा. आता त्यांच्याकडे हीच खाती का होती? कारण 500हून अधिक विखुरलेल्या संस्थानांना एकत्र करून भारताचा नकाशा सलग बनवण्याचे अचाट कौशल्य आणि धाडस फक्त त्यांच्याकडेच होते. म्हणजे ते खऱ्या अर्थाने देशाचे ग्लू होते. अगदी. ते केवळ मंत्री नव्हते, त्यांनी देशाला अक्षरशः बांधून ठेवले. आणि जर आपण कायदेशीर बाजू पाहिली तर डॉक्टर D.R. आंबेडकर यांच्याकडे विधी म्हणजेच कायदा मंत्रालय होते. एका नव्या लोकशाहीला कायद्याची भक्कम चौकट देणारा त्यांच्या इतका मोठा कायदेपंडित दुसरा कोणी नव्हता. अगदी तंतोतंत. तसेच अन्न आणि कृषी हे खाते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होते. आता लक्षात घ्या, तो असा काळ होता जेव्हा देशात अन्नाची तीव्र टंचाई होती. हो, दुष्काळ आणि फाळणीचा फटका. हो ना. यासोबतच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे राष्ट्रकुल आणि परराष्ट्र व्यवहार तसेच वैज्ञानिक संशोधन ही खाती होती. वैज्ञानिक संशोधन हे खूप इंटरेस्टिंग आहे. हो, कारण परराष्ट्र धोरण आणि विज्ञानाची कास धरून देशाला आधुनिकतेकडे नेण्याचा तो एक स्पष्ट संकेत होता. आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी 14 नोव्हेंबरला आपण बालदिन साजरा करतो, जो भविष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. जगजीवन राम यांच्याकडे होते. आणि इथे नोट्समध्ये खूप छान माहिती दिली आहे की जगजीवन राम यांच्या समाधीस्थळाला समता स्थळ असे म्हटले जाते. मला वाटतं ही त्यांच्या श्रमिकांबद्दलच्या कार्याला दिलेली एक मोठी पोचपावतीच आहे. नक्कीच. या टीममध्ये संरक्षण मंत्रालय सरदार बलदेव सिंग यांच्याकडे होतं. अच्छा, डिफेन्स त्यांच्याकडे. हो, तर देशाच्या आरोग्याची जबाबदारी राजकुमारी अमृत कौर यांच्याकडे होती. CH भाभा यांच्याकडे वाणिज्य म्हणजेच कॉमर्स. आणि रफी अहमद किडवई यांच्याकडे संचार किंवा कम्युनिकेशन खाते होते. बरोबर. हो, एकदम बरोबर. आता अर्थव्यवस्थेचा कणा सावरण्यासाठी R.K. षण्मुखम चेट्टी यांच्याकडे वित्त मंत्रालय दिले गेले, ज्याचा थेट संबंध संविधानाच्या कलम 280 म्हणजेच वित्त आयोगाशी येतो ना. एक्झॅक्टली. तुम्ही अगदी बरोबर लिंक लावलीत.
तसेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे उद्योग व पुरवठा आणि VN गाडगीळ यांच्याकडे कार्य, खाण आणि ऊर्जा खाते होते. आता हे सगळं ऐकायला खूप भारी वाटतंय की आपल्याकडे अशी एक सुपर टीम होती. पण मला इथे एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे एवढी हुशार आणि दिग्गज माणसं एकत्र आली तर त्यांचे आपापसात मतभेद होणारच. कुणीतरी एकाने दुसऱ्याच्या अधिकारात ढवळाढवळ करू नये यासाठी त्यांना एका मास्टर ब्ल्यूप्रिंटची गरज होतीच. आणि इथेच आपण संविधानाच्या निर्मितीकडे वळतो. बरोबर आहे. पण इथे पोस्टल ज्ञानच्या नोट्स वाचताना मला एक शंका आली. आपण प्रस्तावना अमेरिकेकडून घेतली, मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून घेतली, संसदीय प्रणाली ब्रिटनकडून घेतली. मला खरं सांगा, हे सगळं असं इकडून तिकडून कॉपी पेस्ट केल्यासारखं नाही वाटत. बऱ्याच जणांना असं वाटतं. म्हणजे आपलं संविधान हे वेगवेगळ्या देशांच्या नियमांचा बनवलेला एखादा फ्रँकेनस्टाईन मॉन्स्टर तर नाही ना? हे सगळं कोसळून का पडलं नाही? हा अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. आणि मगाशी म्हटल्यासारखा बऱ्याच लोकांचा हाच गैरसमज असतो की आपलं संविधान म्हणजे फक्त कॉपी पेस्ट आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं का? हे बघा, संविधान सभेने सुमारे 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास केला हे खरं. पण त्यांनी ते आंधळेपणाने स्वीकारलं नाही. त्यांनी जगभरातील सर्वोत्तम गोष्टी घेतल्या आणि त्या भारतीय साच्यात ढळल्या. याला अंधानुकरण नाही तर कस्टमायझेशन म्हणतात. म्हणजे नेमकं कसं? एखादं उदाहरण देता येईल? अमेरिकेचंच उदाहरण घेऊया. त्यांच्याकडून आपण प्रस्तावनेचा विचार घेतला. त्यासोबत मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आणि राष्ट्रपतींवरील महाभियोग जे कलम 61 मध्ये आहे, या गोष्टी घेतल्या. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्याची पद्धत आणि उपराष्ट्रपती पदही घेतलं. पण मग आपण काय नाही घेतलं? आपण अमेरिकेसारखी दुहेरी नागरिकत्वाची पद्धत नाही घेतली, कारण त्यामुळे भारतात फुटीरतावाद वाढला असता. अच्छा, म्हणजे आपण फक्त आपल्याला जे सूट होईल तेच घेतलं. आणि इथे नोट्समध्ये एक खूप टिकी पॉइंट आहे बरं का, जो परीक्षेत हमखास गोंधळ उडवतो. कोणता? आपण प्रस्तावनेचा विचार अमेरिकेकडून घेतला, पण प्रस्तावनेची भाषा मात्र आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली. अगदीच अचूक पकडलत. यासोबतच ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची म्हणजेच कॉन्करंट लिस्ट आणि संसदेच्या दोन्ही सदनांची संयुक्त बैठक जे कलम 108 आहे ते घेतलं. बरोबर. आता तुम्ही कॅनडाचे मॉडेल पहा. आपली संघीय व्यवस्था, जिथे केंद्राकडे राज्यांपेक्षा अधिक अधिकार आहेत, ती कॅनडाच्या धर्तीवर आहे. राज्यपालांची केंद्राद्वारे नियुक्ती, ज्याचं कलम 153 आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार अधिकार, हे देखील कॅनडाकडून आले आहे. आणि आयर्लंडच्या संविधानातून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ज्याला DSP म्हणतात, ती घेतली आहेत, जी संविधानाच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 अंतर्गत येतात. बरोबर? एक्झॅक्टली. यासोबतच राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत ही आयर्लंडचीच देणगी आहे. हे सगळं समजण्यासारखं आहे. पण जेव्हा मी वाचलं की आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन आपण जर्मनीच्या संविधानातून म्हणजे वायमर प्रजासत्ताकाकडून घेतलं आहे, तेव्हा ते थोडा भीतीदायक वाटलं. म्हणजे हुकुमशाहीकडे जाण्याचा हा रस्ता आपण का निवडला असावा? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण तत्कालीन परिस्थिती समजून घ्या. देशाला नुकतीच फाळणीची झळ बसली होती. प्रादेशिक बंडखोऱ्या उफाळून येत होत्या. म्हणजे परिस्थिती खूप नाजूक होती. हो. अशावेळी देशाचे तुकडे होऊ नयेत यासाठी केंद्राकडे एक इमर्जन्सी ब्रेक असणं अत्यंत आवश्यक होते. म्हणूनच कलम 352, 356 आणि 360 ची तरतूद करण्यात आली. समजलं. या व्यतिरिक्त नोट्स सांगतात की जपानकडून आपण कायद्याद्वारे प्रस्थापित प्रक्रिया घेतली आणि रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्ये घेतली. हो, फंडामेंटल ड्युटीज. इथे नोट्समध्ये एक रंजक आकडेवारी आहे. मूळ संविधानात 0 मूलभूत कर्तव्ये होती, पण आता ती 11 आहेत. रशियाकडून आपण प्रस्तावनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्शही घेतला. आणि ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले त्यांच्याकडून आपण संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व आणि द्विसदन पद्धत स्वीकारली. म्हणजे बायकॅमेरल सिस्टम. होय. आणि शेवटी संविधानात काळानुसार बदल करण्यासाठी लागणारी घटनादुरुस्तीची प्रक्रिया. भाग 20, कलम 368. अगदी बरोबर. ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली. आता हे सगळं जागतिक शहाणपण आपण गोळा केलं खरं, पण मला सांगा, हे एवढं मोठं पुस्तक व्यवस्थित मांडायचं कसं? म्हणजे जर मला एखादा नियम शोधायचा असेल तर मी या अथांग सागरात तो शोधणार कसा? यासाठी मला एका फायलिंग सिस्टमची आठवण येते. अच्छा, सांगा पाहू कशी? आपण संविधानाला एक मोठं लोखंडी कपाट समजूया.
त्या कपाटातील जे मोठे खण किंवा ड्रॉअर्स आहेत ते म्हणजे संविधानाचे भाग म्हणजेच पार्ट्स. क्या बात है. आणि त्या कपाटाच्या मागे लटकविलेले जे मोठे एक्सेल शीट्स आहेत ज्यात खूप सारी यादी आणि आकडेवारी आहे ती म्हणजे अनुसूची किंवा शेड्यूल्स. हे रूपक अगदी अचूक आहे. अनुसूची किंवा शेड्यूल्स हे मुळात अशा गोष्टींचे तक्ते आहेत जे जर मुख्य कलमांमध्ये टाकले असते तर संविधान खूपच किचकट झालं असतं. हो ना, मग वाचायलाच नको वाटलं असतं. अगदी. चला तर मग या फायलिंग सिस्टमचे काही महत्वाचे खण उघडून पाहूया. भाग 2 हा नागरिकत्व म्हणजे कलम 5 ते 11 यावर भाष्य करतो. भाग 3 मध्ये आपण मगाशी बोललेले मूलभूत अधिकार आहेत. कलम 12 ते 35. हो. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे आणि नंतर जोडलेला भाग 4 क ज्यामध्ये 51 क अंतर्गत मूलभूत कर्तव्य आहेत. आणि निवडणुकीसारख्या महत्वाच्या प्रक्रियेसाठी भाग 15 आहे. कलम 324 ते 329. 40 ते 351. भाग 18 आणीबाणीच्या तरतुदींशी संबंधित आहे आणि भाग 20 हा घटना दुरुस्तीचा आहे. हे झाले भाग. आता अनुसूचींकडे वळूया. मूळ संविधानात 8 अनुसूची होत्या आणि आता 12 आहेत. पहिली अनुसूची भारताचे राज्यक्षेत्र स्पष्ट करते. 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश. दुसरी अनुसूची तर मला वाचताना खूप गमतीदार वाटली. का बरं? कारण ती खरोखरच एखाद्या कंपनीच्या HR पेरोल शीट सारखी आहे. अच्छा. म्हणजे यात मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या पगाराचे आकडे दिले आहेत. राष्ट्रपतींचे वेतन 5 लाख, उपराष्ट्रपतींचे 4 लाख आणि पंतप्रधानांचे 1.6 लाख. संविधानात हे आकडे असे थेट नमूद केलेले पाहणं खूपच रंजक आहे. होय. दुसरी अनुसूची वेतन आणि भत्त्यांशी संबंधित आहे. तर तिसरी अनुसूची शपथ घेण्याच्या प्रारूपाशी संबंधित आहे. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींच्या शपथेचा उल्लेख या तिसऱ्या अनुसूचीमध्ये नाहीये. त्यासाठी संविधानात स्वतंत्र कलम आहे. हा पॉइंट परीक्षेसाठी खूप महत्वाचा वाटतोय. हो, मुद्दाम फसवण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. चौथी अनुसूची राज्यसभेतील राज्यांच्या प्रतिनिधित्वाशी संबंधित आहे आणि 5वी अनुसूची अनुसूचित क्षेत्रे आणि जमातींच्या प्रशासनाबाबत आहे. आणि 6वी अनुसूची लक्षात ठेवण्यासाठी पोस्टल ज्ञानच्या नोट्समध्ये एक भन्नाट क्लुप्ती दिली आहे. कोणती? ATM मध्ये. अरे वा. हो. A म्हणजे आसाम, T म्हणजे त्रिपुरा, M म्हणजे मेघालय आणि मिझोरम या 4 राज्यांमधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठी ही 6वी अनुसूची आहे. हे ATM लक्षात ठेवलं की परीक्षेतील मार्क एकदम पक्के. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा क्लुप्त्या खरोखरच खूप उपयोगी पडतात. 7व्या अनुसूचीमध्ये अधिकारांच्या वाटणीसाठी 3 सूची आहेत. संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. हो. संघसूचीमध्ये आधी 97 विषय होते, ते आता 100 झालेत. राज्यसूचीमध्ये 66 वरून 61 विषय झालेत आणि समवर्ती सूचीमध्ये 47 वरून 52 विषय झालेत. आता 8व्या अनुसूचीकडे येऊया, जी भाषांबद्दल आहे. मूळ संविधानात 14 भाषा होत्या, पण आता त्यात 22 भाषा आहेत. आता एक सामान्य विद्यार्थी म्हणून विचार करा. 21व्या दुरुस्तीने सिंधी जोडली, 71व्या दुरुस्तीने कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी जोडली, 92व्या दुरुस्तीनं बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली जोडली. बरोबर. हे सगळं पाठ करताना विद्यार्थ्यांच्या डोक्याचा पार भुगा नाही का होणार? हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? इथेच पाठांतरापेक्षा विश्लेषणाची गरज भासते. केवळ दुरुस्त्यांचे आकडे पाठ करण्यापेक्षा त्यामागचा ट्रेंड किंवा प्रवाह समजून घ्यायला हवा. म्हणजे कसा? हे बघा, भारतात जशी प्रादेशिक अस्मिता वाढू लागली तसतशी नवीन भाषांना मान्यता देण्याची मागणी वाढली. जर संविधान ताठर असते तर कदाचित देशात भाषिक दंगली झाल्या असत्या. बापरे. हो. पण संविधानाने एका प्रेशर वॉल्व्हप्रमाणे काम केले. त्यांनी दुरुस्त्या करून नवीन भाषांना सामावून घेतले. हा तो बदलणारा प्रवाह आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 9वी अनुसूची पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे म्हणजे 1951 मध्ये जोडली गेली, जी जमीन सुधारणांशी संबंधित होती. 10वी अनुसूची 52व्या घटना दुरुस्तीने 1985ला आली. कारण राजकारणात लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत होते, त्याला रोखण्यासाठी ती पक्षांतर बंदी आणली गेली. आणि तळागाळातील लोकशाही मजबूत करण्यासाठी 73व्या घटना दुरुस्तीने 1993 मध्ये 11वी अनुसूची जोडली. ज्याने पंचायत राजला 29 विषय दिले, त्याच वर्षी 74व्या घटना दुरुस्तीने 12वी अनुसूची जोडून नगरपालिकांना 18 विषय दिले. हे सर्व कायदे आणि नियम कितीही परिपूर्ण असले तरी सामान्य माणसाला देशाशी जोडण्यासाठी फक्त कायदे पुरेसे नसतात. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय?
त्यासाठी एका ब्रँडची किंवा भावनिक ओळखीची गरज असते. आणि इथे येतात आपली राष्ट्रीय प्रतीके आणि चिन्ह. अगदी बरोबर बोललात. राष्ट्रीय प्रतीके ही देशाची अस्मिता असतात. आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा घेऊया. त्याचे लांबी आणि रुंदीचं प्रमाण 3:2 असते. पांढऱ्या पट्ट्यामध्ये निळ्या रंगाचे 24 आऱ्यांचे अशोक चक्र आहे, जे सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतले आहे आणि ते वेळेचे, सतत पुढे जाण्याच्या गतिशीलतेचे प्रतीक आहे. या ध्वजाचे डिझाईन पिंगळी व्यंकय्या यांनी केले. पण नोट्समधली एक गोष्ट वाचून मी अवाक झाले. कोणती गोष्ट? संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजीच स्वीकृत केला होता. हो. म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या चक्क काही दिवस आधी 15 ऑगस्टच्या मध्यरात्री फडकवण्यासाठी आपला झेंडा तयार असावा, ही त्यामागची तळमळ होती. आणि आपले राष्ट्रीय चिन्ह, जो सारनाथचा अशोक स्तंभ आहे, तो आपण 26 जानेवारी 1950 रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी स्वीकारला. या चिन्हात 4 सिंह आहेत. तळाशी उजवीकडे एक बैल आहे, जो कृषी आणि परिश्रमाचा प्रतीक आहे, आणि डावीकडे एक घोडा आहे, जो अदम्य शक्ती आणि गतिशीलतेचं प्रतीक आहे. खाली असलेलं सत्यमेव जयते हे वाक्य मुंडकोपनिषदमधून घेतले आहे. तसंच आपल्या राष्ट्रगीत जनगण मन, जे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलंय, आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम, जे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं आहे. बरोबर. या दोन्हीचा स्वीकार एकाच दिवशी म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आला. आपला पंचांग शक संवतवर आधारित आहे आणि आपली राष्ट्रीय नदी गंगा आहे, जिची लांबी 2525 किलोमीटर आहे. आपली ओळख काळानुसार कशी आधुनिक होत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय रुपयाचे चलन. 2010 उदय कुमार यांनी हे रुपयाचे चिन्ह डिझाईन केले. हो, ते र आणि मध्ये एक रेग असलेलं चिन्ह. एक्झॅक्टली. प्राण्यांचा विचार केला तर आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. 1973 त्याला मान्यता मिळाली, जो शक्तीचे प्रतीक आहे. फळ आंबा, ज्याचं शास्त्रीय नाव मॅग्निफेरा इंडिका असं नोट्समध्ये दिलंय, आणि राष्ट्रीय वृक्ष वड आहे. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे 2010 आपण गंगेतील डॉल्फिनला आपला जलीय जीव म्हणून मान्यता दिली. अच्छा, ॲक्वॅटिक ॲनिमल. हो. आणि हत्तीला आपला राष्ट्रीय वारसा प्राणी किंवा हेरिटेज ॲनिमल म्हणून घोषित केले. आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न, ज्याची सुरुवात 1954 झाली. हे सर्व विषय LDCA परीक्षेसाठी अत्यंत कळीचे आहेत. पोस्टल ज्ञान क्लासेसने या तथ्यांचे एका जागी अतिशय सुरेख संकलन केले आहे, ज्यामुळे अभ्यासाची दिशा स्पष्ट होते. होय. यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाचतो. हो ना. आता आपण इतकी चर्चा केलीच आहे, तर मला पाहायचंय की हे सगळं माझ्या डोक्यात किती फिट बसलंय. श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनीही माझ्यासोबत मनातल्या मनात उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. आपण एक छोटी आणि क्विक उजळणी करूया. नक्कीच. विचारा. ने स्वतःलाच आणि नोट्सला थोडं चॅलेंज करते. पक्षांतर बंदीचा कायदा, मगाशी आपण बोललो की राजकारण्यांच्या उड्या थांबवण्यासाठी हा कायदा आला. ही 10वी अनुसूची आहे ना, जी 1985 मध्ये जोडली गेली. अगदी अचूक. 52वी घटनादुरुस्ती 1985, 10वी अनुसूची. छान. दुसरा पॉइंट, समवर्ती सूची, जिथे केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात. हे आपण कुणाकडून घेतलं, आयर्लंड की ऑस्ट्रेलिया? आठवा बरं. प्रस्तावनेची भाषा आणि समवर्ती सूची हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलं, बरोबर? 100% बरोबर. आणि आजचा शेवटचा फॅक्ट चेक, भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह कोणी डिझाईन केले? हे तर अगदी अलीकडचं आहे. 2010 उदय कुमार यांनी हे डिझाईन केलं. क्या बात आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा आपण तथ्यांना एका कथेच्या रूपात एका संदर्भासोबत जोडतो, तेव्हा ती माहिती विसरणे अशक्य होऊन जाते. अगदी खरंय. आणि जाता जाता मला एक अत्यंत महत्वाचा विचार सर्वांसमोर मांडायचा आहे, ज्यावर नक्की विचार करा. सांगा. आपण पाहिलं की संविधानात काळानुसार अनेक दुरुस्त्या झाल्या, नवीन भाषा जोडल्या गेल्या, पंचायत राज आणि नगरपालिकांसाठी नवीन अनुसूची जोडल्या गेल्या. पण समजा जर आपल्या संविधान निर्मात्यांनी संविधानात म्हणजे भाग 20 कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्तीची ही लवचिकता ठेवलीच नसती, तर काय झालं असतं? खूप मोठा प्रश्न आहे हा. बदलत्या काळानुसार जर आपल्याला नवीन गोष्टी सामावून घेता आल्या नसत्या, तर आजचा हा वैविध्यपूर्ण भारत असाच टिकून राहिला असता का? की ताठरतेमुळे त्याचे तुकडे झाले असते?
हां, खरोखरच अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. लवचिकता आणि बदल स्वीकारण्याची तयारी हाच कोणत्याही जिवंत लोकशाहीचा खरा श्वास असतो. अगदी बरोबर. तर आजच्या या अत्यंत सविस्तर चर्चेतून आपण इंडियन पॉलिटीचा एक मोठा आणि ऐतिहासिक भाग कव्हर केला आहे. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स LDCE परीक्षेच्या तयारीसाठी खरोखरच एका मास्टर की प्रमाणे काम करतात. नक्कीच. ज्या अभ्यासाचा ताण कमी करून संकल्पना स्पष्ट करतात. सर्वांनी या माहितीचा पुरेपूर फायदा घ्या आणि अभ्यासात सातत्य ठेवा. सर्व परीक्षार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस. हे लेक्चर पाहिल्याबद्दल आणि पोस्टल ज्ञान क्लासेस सोबत जोडल्या गेल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.